तुम्ही चुकीच्या माणसाबरोबर पंगा घेतला. मी मराठी आहे, मोडेन पण वाकणार नाही, हे पहिले शब्द होते अभिजित दिपकेच्या विनिंग स्पीच. आणि हीच मराठी माणसाची ताकद त्याच्या रूपात संपूर्ण जगाने पाहिजे. त्याचबरोबर त्याने हे पण सांगितलं की मला तुम्ही या गोष्टीसाठी हिरो बनवू नका, कारण एका माणसाला तुम्ही संविधानापेक्षा मोठं बनवलं आणि त्याचमुळे देशाची वाट नाही. भावांनो, या प्रोटेस्टकडे आपण जर कोणत्याही राजकीय दृष्ट्या न पाहता विचार केला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वीकारायला, जसं की एक माणूस जर मनात आणलं तर जनसहभागातून काय करू शकतो याबद्दल. सुरुवातीला सर्वांना वाटलं एकटा माणूस काय करेल, त्याला कोण साथ देणार, पण आजची कंडिशन आपल्याला लक्ष देते की सुरुवात करणं किती महत्वाचं होतं. यश अपयश हा नंतरचा भाग. त्याचबरोबर अन्याय कोणावर होऊ द्या त्याच्यासाठी आवाज हा सर्वांनी उठवला पाहिजे, हे पण आपल्या लक्षात येतं. आणि शेवटी जेनझी किती चिकट आहेत ते पण आपल्याला पाहायला मिळालं. या मुलांचं तर मला विशेष कौतुक वाटतंय मित्रांनो, कारण यांनी मजा मस्ती पण केली, यांनी काट्या पण खाल्ल्या आणि हे एकमेकांबरोबर शेवटपर्यंत उभे पण राहिले. एवढंच काय तर जाता जाता संपूर्ण परिसराची साफसफाई करून गेली आणि शेवटी देश आमच्या हातात सुखरूप राहील याची आपल्याला एक हमी देऊन गेले, एक झलक देऊन गेली.